नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इतिहास, प्रकरण 6वे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। त्यातील स्वाध्याय आपण आज बघणार आहोत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। त्यातील पहिले वाक्य आहे, हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य टिंबटिंब जिल्ह्यात होते। आणि पर्याय आहेत अ सातारा, ब नांदेड, क पुणे, ड नागपूर। आणि ब नांदेड हा पर्याय बरोबर असून पूर्ण विधान केल्यानंतर ते विधान असं तयार होते, हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते। दुसरं विधान, बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यावर टिंबटिंब लागवडीची सक्ती करत। आणि पर्याय आहेत अ निळीच्या, ब चहाच्या, क कॉफीच्या आणि ड ऊसाच्या। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ निळीच्या। आणि पूर्ण विधान आहे, बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करत। तिसरं विधान आहे, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब होते। अ द्वारकानाथ टागोर, ब व्योमेशचंद्र बॅनर्जी, क दादाभाई नौरोजी आणि ड सुरेंद्रनाथ बॅनर्जी। तर याचं उत्तर आहे ब व्योमेशचंद्र बॅनर्जी। आणि पूर्ण विधान आहे, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते। प्रश्न क्रमांक पहिला ब आहे, पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। अ गटामध्ये दिलेले पहिलं कुंवर सिंग, ब गटात त्याच्यासमोर आहे लखनऊ। अ गटात दुसरा शब्द आहे नानासाहेब पेशवे, ब गटात त्याच्यासमोर कानपूर दिलेला आहे। अ गटात राणी लक्ष्मीबाई आणि त्याच्यासमोर ब गटात झाशी दिलेलं आहे। चौथं आहे चिमासाहेब, त्यांच्यासमोर कोल्हापूर दिलेलं आहे। तर या ठिकाणी या चारही पर्यायांमध्ये, या चारही जोड्यांमध्ये आपल्या असं लक्षात येते की उठावाचं नेतृत्व करणारे आणि उठाव ज्या ठिकाणी झाला अशा पद्धतीने ह्या जोड्या आहेत। असं जर का आपण कन्सिडर केलं तर नानासाहेब पेशवे यांनी कानपूर या उठावाचं नेतृत्व केलं, राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी येथील उठावाचं नेतृत्व केलं, तर चिमासाहेब यांनी कोल्हापूर येथील उठावाचं नेतृत्व केलं। तर त्यात जी पहिली जोडी आहे कुंवर सिंग लखनऊ ही चुकीची जोडी आहे, कारण कुंवर सिंग हे पश्चिम बिहारमधील जमीनदार होते आणि त्यांनी बिहारमध्ये जे पाटण्याजवळ दिनापूरच्या शिपायांनी जो उठाव केला त्या उठावाचं त्यांनी नेतृत्व केलं। त्यामुळं कुंवर सिंग आणि त्यांच्यासमोर ब गटात दिनापूर हे उत्तर आपलं बरोबर राहील, ही बरोबर जोडी आहे। प्रश्न दुसरा आहे, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा। तर पहिलं दिलेलं त्यामध्ये 1942 महाराष्ट्रात स्थापन केलेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र, तर ते कार्यक्षेत्र आहे सातारा महाराष्ट्र, कारण महाराष्ट्रातल्या साताऱ्यामध्ये हे प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलं होतं। दुसरं आहे 1943 आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेली भारतीय बेटे, तर त्याचं उत्तर आहे अंदमान व निकोबार। त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा।
टिपा लिहामधील पहिली टीप आहे जहाल विचारसरणी. आता आपल्याला माहिती आहे की हा जो काळ आहे की स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल, ही जहाल विचारसरणी किंवा जहाल गटाची ही विचारसरणी होती की स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल. त्यासाठी स्वातंत्र्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण पहिले स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला समाज सुधारेल हे जहालवादी विचारसरणीतून आपल्याला पाहायला मिळते. जहालांचे नेते होते लोकमान्य टिळक. ते म्हणत हे घरच माझे नाही, ते अगोदर ताब्यात घेऊया, मग आपण हव्या त्या सुधारणा करू. जोपर्यंत आपले घर आपल्या ताब्यात येत नाही, आपला देश आपल्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारच्या सुधारणा किंवा काहीही त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यासाठी जहाल विचारसरणीचा पुरस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे होते. कारण अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बांधणार नाही असे लोकमान्य टिळकांच्या गटाचे म्हणजे जहाल गटाचे मत होते. जहालांची अशी विचारसरणी होती की आपण आक्रमकरित्या सशस्त्ररित्या या इंग्रजांना विरोध करायचा, कारण हे तसे सांगून ऐकणार नाहीत, त्यामुळं आपण यांना विरोध करायचा, प्रसंगी सशस्त्र हल्ले करायचे, अशा पद्धतीची जहाल विचारसरणी होती. दुसऱ्या टिपा आहे आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेना 1939 साली जर्मनीचा नेता हिटलर याने युरोपात दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पाडली. ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत असलेल्याचा निर्णय परस्परच घेतला. या निर्णयाला महात्मा गांधीजी आणि काँग्रेस यांचा विरोध होता. या युद्धात जपान जर्मनीच्या बाजूने उतरला. जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले. यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. याच सेनेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. 1943च्या अखेरीस नेताजींनी अंदमान व निकोबार बेटे जिंकून ताब्यात घेतली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा त्यांनी लोकप्रिय केली. 1944 मध्ये त्यांनी आराकानचा प्रदेश मिळवला. तसेच आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकून घेतली. परंतु त्यांनी इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेने अत्यंत नेटाने आपला लढा चालू ठेवला. आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले आणि राष्ट्राच्या उभारणीत त्यांचं मोलाचं सहकार्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तिसरी टिपा आहे प्रतिसरकार. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार 1942 मध्ये स्थापन केले. आता हे प्रतिसरकार स्थापन करण्यामागं त्यांचा काय उद्देश होता, तर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तेथील ब्रिटिश शासन संपुष्टात आणले आणि तिथे जनतेचे सरकार स्थापन केले. यामध्ये कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्थेचा टिकवणे, खटल्यांचा निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे इत्यादी कामे या सरकारतर्फे केली जात होती. जसे इंग्रजांचे सरकार होते त्यालाच एक प्रतिसरकार पॅरलल सरकार प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी स्थापन केले. प्रश्न क्रमांक 4 आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आणि त्यात पहिला आहे 1822च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम याने भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात तो यशस्वी झाला. यामागचं काय कारण आहे ते आपण बघूयात. कॅप्टन ब्रिग्ज याने भिल्लांची कोंडी करण्यास सुरुवात केली. त्यांची रसद बंद केली. इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने काही भिल्लांनाच वाटसुरूचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले. काही भिल्लांना नोकरी आणि पेन्शन द्यायला सुरुवात केली. एका बाजूला त्यांनी भिल्लांना सवलती दिल्या तर दुसऱ्या बाजूने त्यांची गळचेपी सुरू केली. मेजर
मोरीन यांनी भिल्लांना शरण येण्यास भाग पाडले. 1822च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन यांनी दडपला आणि असेच उठाव दडपत शेवटी 1822च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम याने भिल्लांचा उठाव मोडून काढला. अशा रीतीने 1822च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. दुसरा आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. 13 एप्रिल 1919 हा बैसाखी या सणाचा दिवस होता. बैसाखीनिमित्त अमृतसरमधील जालियनवाला बागेत आयोजित केलेल्या सभेसाठी हजारो लोक जमले होते. त्यातील बहुसंख्य लोकांना सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नव्हती. जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता जमावावर भीषण गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले, हजारांवर जखमी झाले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली. रवींद्रनाथ टागोरांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्यांनी त्याग केला. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, तुमचे मत नोंदवा. त्यातील पहिला आहे, वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. बरोबर आहे, कारण युरोपियन राष्ट्रांनी विविध ठिकाणी व्यापार करण्यासाठी, कारण युरोपियन राष्ट्रांचं पहिल्यापासून धोरणच हे व्यापारी धोरण आहे आणि त्यांचा व्यापार करण्यासाठी, त्यांचा माल दुसऱ्या देशांमध्ये विकण्यासाठी त्यांना नवनवीन देशांचे शोध लावणे, ते शोधून काढणे, तिकडे जाणारे मार्ग त्यांनी हुडकून काढले, तेथे व्यापारासाठी त्यांनी वखारी स्थापन केल्या आणि हळूहळू तिथल्या लोकांचा तो भूप्रदेश संपादन करणे, परिणामी त्यांच्यावर राज्य करणे, यातून वसाहतवादाचा उदय झाला. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचाच परिणाम होता. दुसरं दिलेलं आहे, 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. बरोबर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या युद्धाला, 1857च्या युद्धाला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणण्यामागचं कारण काय, की आपण असं पाहिलं की 1857च्या अगोदर बऱ्याचशा याला युद्ध म्हणता येणार नाही. 1857च्या अगोदर ज्या झाल्या त्या छोट्या मोठ्या लढाया झाल्या, त्या प्रदेशापुरत्या, त्या प्रांतापुरत्या त्या मर्यादित होत्या. पण इथे पहिल्यांदाच हा उठाव राष्ट्रव्यापी स्वरूपात झाला. यास केंद्रीय नेतृत्व होते बहादूर शाह यांच्या स्वरूपात. त्याचबरोबर संपूर्ण राष्ट्रभर विविध प्रांतातून एकत्रितरित्या हा उठाव झाला आणि या उठावाची राष्ट्रव्यापी स्वरूप असल्यामुळं यास पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणणं योग्य ठरेल. यामुळंच या 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला हे स्वातंत्र्य सावरकर यांच्यामध्ये पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तुमची काही अडचण असेल तर कमेंट करा आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा एखादी माहिती तुमच्याकडे महत्त्वाची असेल तर तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून ती माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवू शकता. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.